पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त गडमुडशिंगी येथे वन विभाग, गडमुडशिंगी ग्रामपंचायत आणि भाजपाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात पहिले 75 वडांच्या झाडांचे नमो पार्क उभारण्यात आला आहे। वन विभागाच्या या जागेत प्राण्यांसाठी हॉस्पिटलची केलेली मागणी योग्य असून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा। शासन स्तरावर किंवा मोठ्या उद्योगांच्या CSR फंडातून हॉस्पिटल उभं केलं जाईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले। गडमुडशिंगी येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते। वन विभाग, गडमुडशिंगी ग्रामपंचायत आणि भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम राबवण्यात आला। या अंतर्गत 75 वडांचे वृक्ष लावून करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथील वन विभागाच्या जागेमध्ये नमो पार्क निर्माण केला आहे। या नमो पार्कचा शुभारंभ आमदार आशिष शेलार, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लावून करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सिजन देणाऱ्या 75 वटवृक्षाचे रोपण करण्यात आलं। भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आईंच्या नावे हे झाड लावण्यात आलं आहे। यासोबतच 17 सप्टेंबर पासून अनेक लोकाभिमुख कार्यक्रम सुरू केले आहेत। संसद खेल महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले असून आतापर्यंत 10,000हून अधिक खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे। 2 ऑक्टोबर पर्यंत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले। तर वन विभागाच्या ठिकाणी एक सुसज्ज असे वन प्राण्यांसाठीचे हॉस्पिटल राज्य शासनाने सुरू करावे, अशी मागणी उपसरपंच तानाजी पाटील यांनी केली। दरम्यान गडमुडशिंगी मधील नमो पार्क हे महाराष्ट्रातील 75 वडाच्या झाडांचे पहिलेच नमो पार्क आहे। वन विभागाच्या जागेत प्राण्यांसाठी हॉस्पिटलची मागणी योग्य असून शासनाकडे प्रस्ताव पाठवल्यास शासन स्तरावर किंवा CSR फंडातून ते उभं करण्यात येईल। सेवा पंधरवडा म्हणून संपूर्ण देशभर उपक्रमांची रेलचेल सुरू आहे। या पंधरवड्यामध्ये कार्यकर्त्यांनी जनहिताचा सेवक म्हणून काम करावे। इथून पुढे प्रत्येक कोल्हापूर दौऱ्याच्या वेळेस इथल्या नमो पार्कला भेट देणार आहे, असे नामदार आशिष शेलार यांनी सांगितले। गडमुडशिंगी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने आणि हलगीच्या वादनात उपस्थितांचे स्वागत केले। 75 किलोमीटर सायकल प्रवास करून पर्यावरण संदेश देणाऱ्या ज्येष्ठ नागरिक पंडित माळी यांचा नामदार आशिष शेलार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। तर बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, माजी सरपंच जितेंद्र यशवंत, माजी उपसरपंच अशोक दांगट, भाजपा प्रदेश सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, संग्रामसिंह कुपेकर, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, माधुरी नकाते, राजू माने, किरण घाटगे, आप्पासाहेब धनवडे, महेश चौगुले, चंद्रकांत नेरले, अनिल शिंदे, राजेंद्र सपकाळ, राहुल पाटील यांच्यासह गडमुडशिंगीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।